दिवंगत नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नरेश अरोरा यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी यांनी काही गंभीर आरोप केलेत। नरेश अरोरा यांनी अगदी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या आधी चुकीचा सर्वे दिला, हा आरोप मिटकरी यांनी केलाय। तर अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा नरेश अरोरा आणि अशोक खरात यांच्याशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुद्धा व्हावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे। नरेश अरोरा यांचा कॉन्ट्रॅक्टचा कालावधी संपला, त्यामुळे त्यांना निरोप दिल्याचं मिटकरींनी म्हटलंय। 28 जानेवारी 29 जानेवारी या दरम्यान त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे। जे त्यांची पीआर एजन्सी होती डिझाइन बॉक्स नावाची, त्याचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या पक्षाकडे होतं, पण सचिन पायलट असतील, DK शिवकुमार असतील, त्याच्यानंतर अशोक गहलोत असतील, या सर्वांनी त्यांना हाकलून दिल्यानंतर ते आमच्या पक्षात कसे आले, कोणी आणलं याच्यावर मला भाष्य करायचं नाही आहे। पण सुनेत्रा वहिनींचं मनापासून आभार की त्यांनी त्याला घरचा रस्ता दाखवलाय। पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात नरेश अरोराचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, एवढं मात्र मला या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवायचं आहे। दादांना अनेक प्रकारे चुकीचं वेगवेगळं सांगणं, नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण करणं असेल, हे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहे। आता त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपलाय, त्यामुळे तो काही पक्षाचा अधिकृत व्यक्ती नाही आहे आणि मी पक्षात मला जे काही जाणवलं ते मी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलंय। फक्त अजितदादांच्या विमान अपघाताशी अरोराचा काही संपर्क आहे का, एवढं मात्र महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे।